थांबा 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 5 मिनिट हा त्यांच्याकडून जाणून घ्या. महिलाही मोठ्या संख्येने आले, त्यांच्याकडून जाणून घ्या. अर्धा तास काय कुठं चाललं ती विचारू. थांब, तुम्हाला कुठं सोडणार? पैसे बी लागतील निवडणूक लढायला. लागू द्या ना, लागू द्या ना. पैशासहित तयारी आहे का? सगळी तयारी आहे. तुमचं काय म्हणणं आहे? 50% महिलांना आरक्षण आहे, त्याचा लाभ आम्हाला मिळतंय. करायला कुठं चाललं? आम्ही मुलाखत देण्यासाठी चाललो. जे विचारतील त्याची उत्तरं देऊ. तयारी आहे का सगळी? आणि दाम पाहिजे का काम पाहिजे, फक्त या पॉइंटवर काँग्रेस लढणार आहे ह्यावेळेस. आणि त्या अनुषंगाने आमचे सीट लागणार आहेत, एवढी आम्हाला खात्री आहे. काँग्रेस येणार आहे काँग्रेसमधून तुम्ही आता ह्यावेळेस, पण माझा विचार करतील ह्याची 100% खात्री आहे मला. अर्धा तास सुरू आहे म्हणा इंटरव्ह्यू. आहे का अर्धा तास बोलायसारखं? हो हो. त्यामध्ये तुम्ही 11 मध्ये मिस्टर चांगलं काम केलेलं आहे. 10 मध्ये 11 मध्ये माझ्या मिस्टरांनी मागणी केलेली आहे. मग दोघांनी केलेले आहे. भ्रष्ट कारभार लातूरमध्ये चालू आहे, कुडून फेकण्यासाठी आणि सुशासन आणण्यासाठी. 2.5 वर्ष तर तुम्ही सत्य 2.5 वर्ष सत्तेत होतो, त्याच्यानंतर प्रशासन राज चालू झालंय ना. वाटत होतं की आपल्या बाजूनं हा कौल जात नाही. निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचं हे काँग्रेस भवन आहे, काँग्रेसचं कार्यालय आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. आता हे सगळे बसलेले इथे उमेदवार आहेत, उमेदवारी मागण्यासाठी आलेले आहेत. काय म्हणणं आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. उमेदवारीसाठी कोण कोण आलं इथं? तुम्ही आला का उमेदवारी मागाय? उद्या इंटरव्ह्यू. आजच कसं काय आला? मुलगी आहे माझी. बघा अच्छा, आज दुसऱ्या प्रभागात मुलगी आली. इथं आहे मुलगी. आज मुलगी आली. म्हणजे कशाला आली ते विचारायला? उमेदवार आहे मुलगी. मुलगी उमेदवार आहे. हा, मी तेच विचारायला. आज पुन्हा संघ आला? पुन्हा संघ आला? मी मुलीला सोबत घेऊन आलो. मुलगी आहे माझी उमेदवारीचा. मुलगी उमेदवार आहे इच्छुक. तुम्हाला उभारायचं? मी उद्याला आहे माझा इंटरव्ह्यू. असं सांगा की हा कोण आहे इथं उमेदवारापैकी? हा काय हे काँग्रेस पक्षाकडे कार्यकर्ते आहो का तुम्ही? हा, काँग्रेस पक्षाचे काय कार्यकर्ते. म्हणून आला की तुम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे? काँग्रेस पक्षाचं काम केल्यामुळे उमेदवारी भेटली पाहिजे म्हणून आलो. काय काय काम केले काँग्रेस पक्षा की ज्यामुळे तुम्हाला उमेदवारी मिळेल असं तुम्हाला वाटतंय? कुठले काम केलेले आहेत? काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणी म्हणा, लोकसभेला विधानसभेला सामाजिक कार्य केल्यामुळं, गणपती उत्सव असेल, अडीअडचणी लोकांच्या मदत करणं असेल, त्यामुळं काँग्रेस पक्षाकडे तिकीट कुठल्या प्रभागात मागतो? प्रभाग क्रमांक 12 मधून मागतो. आणखीन काही जण आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या. महिलाही मोठ्या संख्येने आले, त्यांच्याकडून जाणून घ्या. कशाला आला उमेदवारी प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी मागण्यासाठी आलेलो आहो. मुलाखत दिलेली आहे. काय म्हणले मुलाखतीत? मुलाखतीमध्ये विचारले वार्डामध्ये संख्या किती आहे, महिलांची संख्या किती आहे, पुरुषांची संख्या किती आहे, जाती. चांगला इंटरव्ह्यू झाला म्हणा की तुमचा? इंटरव्ह्यू पूर्ण झाला. अर्धा तासाचा इंटरव्ह्यू झाला आमचा. काय म्हणता? अर्धा तास. थांबा 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 5 मिनिट हा काय कुठं चाललं? आपण ती विचारू. थांब, तुम्हाला कुठं सोडणार? मुलाखती सगळ्याच्या घेणार आहे. आधी तर ते सांगा कशाला आला? मुलाखतीसाठी आलो काँग्रेस पक्षाकडे. कुठल्या हा काँग्रेस पक्षाकडून आलो. 50% महिलांना आरक्षण आहे, त्याचा लाभ आम्हाला मिळतंय. हे बी आल्यात. हा, तुम्ही नेहमीच मिळालेला आहे. काँग्रेस पक्षाने महिलांना नेहमीच लाभ दिलेला आहे आणि काँग्रेस पक्षामध्येच महिला करायला कुठं चाललं? आम्ही मुलाखत देण्यासाठी चाललो. कुठल्या पक्षाकडून आता काँग्रेसकडे इकडे आल्यात, पण काय काय विचारतील वाटते मध्ये? जे विचारतील त्याची उत्तरं देऊ. तयारी आहे का सगळी? हो, पूर्ण तयारी आहे. पैसे बी लागतील निवडणूक लढायला. लागू द्या ना, लागू द्या ना. पैशासहित तयारी आहे का? सगळी तयारी आहे. तुमचं काय म्हणणं आहे? दाम पाहिजे का काम पाहिजे, ह्या पॉइंटवर आम्ही लढणार आहेत. काँग्रेस पक्षाची अधिकृत इथे बघून सांगा. हा काँग्रेसची अधिकृत उमेदवारी ओपन साठी मागत आहे मी. आणि दाम पाहिजे का काम पाहिजे, फक्त या पॉइंटवर काँग्रेस लढणार आहे ह्यावेळेस. काय वाटतं की काय झालंय? विकास झालाय का लातूरचा? खरं 5 वर्ष काय झालाय नाही झालाय जनतेला माहित आहे. आणि त्या अनुषंगाने आमचे सीट लागणार आहेत, एवढी आम्हाला खात्री आहे. काँग्रेस येणार आहे. काँग्रेसमधून तुम्ही या अगोदर कधी निवडणुका वगैरे लढल्यात का? अगोदर पण मागितले, त्याच्या अगोदर पण मागितले आणि पक्षाला जे योग्य वाटलं ते उमेदवारी त्यांनी दिलेली होती. आता ह्यावेळेस पण माझा विचार करतील ह्याची 100% खात्री आहे मला. लय वेळ अर्धा तास सुरू आहे म्हणा इंटरव्ह्यू. आहे का अर्धा तास बोलायसारखं? हो हो. बरं, अजून काही आहे? कोण आहे का आणखीन? बघूया कोणी आहे का उमेदवारापैकी. आहे का कोणी उमेदवारी आलाव का? ठीक आहे, बघू आणखीन. काँग्रेस पक्षाकडून मुलाखती घेतल्या जात आहेत. कशी झाली मुलाखत? मुलाखत छान झाली. मी 10 मधून मागणी केलेली आहे. माझा छान झाला इंटरव्ह्यू. काय काय विचारायलेत मध्ये? म्हणजे थांबा, काय काय विचारायलेत मध्ये आणि काय केलं, म्हणजे मागणी कसं काय केली 10 मध्ये असं विचारलं. मी मला पक्षाकडे मागणी केलेली आहे उमेदवारीसाठी.
तेवढंच विचारलं. बरं आता 30 मिनिट मुलाखत घ्यायलेत म्हणा मध्ये तर कोण? 30 मिनिट मुलाखत हो हो घ्यायलेत म्हणा आहे. सगळं विचारायला 30 मिनिट काय काय सांगितलं आता सांगायलाच पाहिजे की काय काम केलंय का नाही, काय हा. केलंय सगळं सांगावं लागेल. बरोबर काय काय काम केलेत असं वाटतंय आणि तुम्हाला का संधी मिळावी असं वाटतंय तुम्हाला? कारण आम्ही चांगलं काम केलेलं आहे 10 मध्ये 11 मध्ये माझ्या मिस्टरांनी मागणी केलेली आहे. अच्छा मग दोघांनी केलेली आहे. 10 मध्ये तुम्ही 11 आणि मध्ये 11 मध्ये मिस्टर बरं आहे, मग घरातच दोन दोन पद म्हणजे आहेत. कसं आहे आमचे सर जर त्यांना त्यांना भेटलं नाही तर तुम्हाला तरी. दोघालाही कुणालाही भेटू हा. आम्ही दोघंही काम करणार. तर इथं आता हे काँग्रेसचे जरा प्रमुख बी आहेत कशा पद्धतीचे सगळ्या निवडणुकीचा आज खूप मोठी गर्दी पाहायला मिळाली या ठिकाणी. काँग्रेस पक्षाकडे यावेळेस अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि लोकांना असं वाटतं की गेले 3 वर्ष प्रशासकीय कारभार जो भ्रष्ट कारभार लातूरमध्ये चालू आहे, म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून राज्य सरकारचा जो कारभार चालू आहे तो उखडून फेकण्यासाठी आणि इथे एक चांगलं सुशासन आणण्यासाठी काँग्रेसच्या बाजूनं राहण्यासाठी ही गर्दी वाढलेली दिसते. पण 2.5 वर्ष तर तुम्ही सत्तेत होतात की. 2.5 वर्ष सत्तेत होतो, त्याच्यानंतर प्रशासन राज चालू झालंय ना. हा. निवडणुका का घेतल्या नाहीत सरकारनं? हा. कारण सरकारला कुठेतरी वाटत होतं की आपल्या बाजूनं हा कौल जात नाही. हा. सरकारमध्ये झालेला या जो अनागोंदी कारभार होता, हा. 3 तिघाडी बिगाडी सरकार ज्या पद्धतीनं एकत्र आलं आणि ज्या पद्धतीची महाराष्ट्रामध्ये एक चर्चा चालू झाली, त्या चर्चेमध्ये आम्हाला कुठेतरी नुकसान होईल याचा विचार करून सरकारनं निवडणुका लांबवल्या. आता अचानक कोर्टानं सांगितल्या म्हणून घ्यायला लागल्या. मग एवढे वर्ष 3 वर्ष का थांबले? का सर का उमेदवारी तुम्ही बी घरातून उमेदवारी मागितली घरातून मागितलेली आहे हा. उमेदवारी हा. आणि अर्धा तास इंटरव्ह्यू व्हायला म्हणा वरी. हो अर्धा तास इंटरव्ह्यू चालू आहे. हा. हम्म. काय काय विचारायलेत? आता निवडणूक म्हणजे उमेदवारी ठरवण्यासाठी जे निकष लागतात त्या संदर्भानं जी माहिती आहे ते विचारत आहेत. थांबा 5 मिनिट हा त्यांच्याकडून जाणून घ्या. महिलाही मोठ्या संख्येने आले त्यांच्याकडून जाणून घ्या. अर्धा तास काय कुठं चाललं ती विचारू थांब. तुम्हाला कुठं सोडणार? पैसे बी लागतील निवडणूक लढायला. लागू द्या ना, हा? लागू द्या ना, पैशा सहित तयारी आहे का? सगळी तयारी आहे. तुमचं काय म्हणणं आहे? 50% महिलांना आरक्षण आहे, हा. त्याचा लाभ आम्हाला मिळेल वाटतंय मिळतोय. का? करायला कुठं चाललं? आम्ही मुलाखत देण्यासाठी चाललो. हा. जे विचारतील त्याची उत्तरं देऊ. तयारी आहे का सगळी? आणि दाम पाहिजे का काम पाहिजे? हा. फक्त या पॉइंटवर काँग्रेस लढणार आहे ह्यावेळेस हा. आणि त्या अनुषंगाने आमचे सीट लागणार आहेत एवढी आम्हाला खात्री आहे. काँग्रेस येणार आहे काँग्रेसमधून तुम्ही या- आता ह्यावेळेस पण माझा विचार करतील हा. ह्याची 100% खात्री आहे मला. अर्धा तास सुरू आहे म्हणा इंटरव्ह्यू. आहे का अर्धा तास बोलाय सारखं? हो हो त्यामध्ये तुम्ही 11 मध्ये आणि 11 मध्ये मिस्टर. चांगलं काम केलेलं आहे 10 मध्ये 11 मध्ये माझ्या मिस्टरांनी मागणी केलेली आहे. मग दोघांनी केलेली आहे. भ्रष्ट कारभार लातूरमध्ये चालू आहे, उखडून फेकण्यासाठी आणि सुशासन आणण्यासाठी. 2.5 वर्ष तर तुम्ही सत्तेत 2.5 वर्ष सत्तेत होतो, त्याच्यानंतर प्रशासन राज चालू झालंय ना. वाटत होतं की आपल्या बाजूनं हा कौल जात नाही.